गुड मॉर्निंग. तर आता पहाटेचे 5 वाजले. दिसतंय का माझं फेस व्यवस्थित? पहाटेचे 5 वाजले आणि माझी आंघोळ वगैरे सगळी झाली. आज आहे अक्षय तृतीया आणि समू झोपेले म्हणून मी एवढी हळू बोलून राहिले, कारण त्यांनी जर माझा आवाज ऐकला तर लगेच जाग येऊन जाते. आता मी 3 वाजेपासून उठेले. त्याचं कारण असं का आम्ही गावाला जायला होतो आणि जसं संध्याकाळी समू झोपला तसा तो सारखा रडतोय, सारखा उठायचा रडायचा आणि एवढा रडला ना काहीच्या माई आज. तर 3 वाजेपासून आम्ही जागाचे कंटिन्यू, म्हणजे त्यांनी नंतर झोपून घेतलं 4 वाजता, पण मी जागेचे. मी म्हटलं जाऊ दे आता मी आवरते, कारण अक्षय तृतीया सणाचा स्वयंपाक करायचा आहे. म्हटलं डाळ वगैरे शिजत झाली. मला असं वाटलं होतं कसं उठलं म्हणून मला आवाज आला होता, पण काय माहिती उठला होता नाही, पण मला बारीक आवाज आला होता. त्याच्यामुळे मग मी काही झोपले नाही. म्हटलं चला आपण आवरून घेऊ. तर मग मी डाळ वगैरे काढली, पण नंतर मला आठवलं की माझ्याकडं पुरणाची चाळणीच नाही आहे. आणि मी ज्या बाईकडून पुरणाची चाळणी घेते, म्हणजे आहे आमच्या अपार्टमेंटमधल्या त्या ताई, तर त्या पण नेमकी आज घरी गेले. मग मला पुरण ते गाळतच येणार नाही. मागच्या वेळेस मी मिक्सरमध्ये बारीक करून पाहिलं, पण ते काही जमलंच नाही. मला चाळणीची गरज पडलीच होती. त्याच्यामुळं मी परत मग ते प्लॅन ड्रॉप केला. आता मी ती डाळ वगैरे परत काढून टाकते त्याच्यातून. कुकरमध्ये टाकली होती मी. बरं झालं मी पाणी ओतलं नाही, त्याच्या आधीच मला आठवलं. आता मी विचार करते का आमरसपुरी करू. सणाचा स्वयंपाक म्हटल्यानंतर काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आमरसपुरी करू मग म्हटलं. आणि यांचा काही डब्बा तोपर्यंत रेडी होणार नाही, म्हणजे सणाचा स्वयंपाक जर द्यायचा ठरला तर यांच्यासाठी मेथीची भाजी मी बनवून देईल. बाकी सणाचा स्वयंपाक खातील मग संध्याकाळी. सगळ्यात आधी तर मी त्यांचा कंपनीचा शर्ट प्रेस करायला घेतला, कारण कसं आहे समू झोपेल होतं आणि समू जर जागा असला ना तर कंटिन्यू तो प्रेस वाढायचा प्रयत्न करतो, आणि एखाद्या वेळेस जर चटका चुटका बसला ना तर उगाच वाढवायचा. त्याच्यामुळे तो जेव्हा झोपेल राहतो ना तेव्हाच आम्ही प्रेस करतो. जास्त करून मी कपडे प्रेस करत नाही त्यांची, ते स्वतःच करते, कारण मला ते काम अजिबात आवडत नाही. पण ह्यावेळेस ते मला म्हटले होते का करून ठेव. मग म्हटलं चला ठीक आहे करून घेऊ. आणि मला ती सवय नाही, त्याच्यामुळे मला भीती पण वाटते का कधी कधी कुठं लटकायला नको. आणि सेम तसंच झालं एक ठिकाणी ना, ते थोडंसं लटकलं होतं, थोडासा डाग बी पडला आहे त्याच्यावरती. पण मग जास्त काही म्हणजे असं जळलं नाही. लगेच मी वरती उचललं, ते तरी बरं झालं. सगळ्यात आधी तर पीठ मळून घेतलं चपात्या करायसाठी, आणि म्हटलं लवकर जर मळलं तर पुड्या करायला मग थोडंसं भिजवावं लागतं ना, ते मग भिजून पण राहील, म्हणजे पुड्या पण व्यवस्थित तळल्या जातं, व्यवस्थित फुगता भिजलं तर. त्याच्यामुळे आधी पीठ मळून घेतलं. आणि चपात्या पण करायच्या होत्या मला लवकर, कारण साहेब 9 वाजता ड्युटीला जाते आणि 9च्या आत मग डबा रेडी पाहिजे. एक साईडला मेथीची भाजी टाकून दिली होती. माझ्या मते मेथीची भाजी शिजेल पण होती मी जेव्हा पीठ मळायला घेतलं तेव्हा. मग नंतर चपात्या बनवायला सुरुवात केली, कारण समू उठल्यानंतर तो लई त्रास देतो, मग व्यवस्थित काम होत नाही. जोपर्यंत झोपेल राहतो तोपर्यंतच पटापट सगळे कामं होऊन जातात. आता खरं तर आखाजाला, म्हणजे आता आमच्याकडं तर आखाजा म्हणता बरं का अक्षय तृतीयाला, तर खरं तर आखाजाच्या दिवशी आमच्याकडं मांडायचा बेत राहतो, म्हणजे खापरावरच्या पुरणपोळीचा बेत. आम्ही कधी याच्यावर, मी माझ्या माहेरी तर कधी याच्यावरची पण पोळी खाल्ली नव्हती. आपण काय म्हणतो कडे त्याला, तव्यावरची पुरणपोळी पण खाल्ली नव्हती, खापरावरचीच खाल्ली होती, कारण माझ्या मम्मीला येत पण नाही त्या तव्यावरच्या पुरणपोळ्या. त्या छोट्या खापरावरच्याच मोठे मोठे मांडे येतात, तर मी तेच खाल्लेले होते आधी. पण लग्नानंतर मग मी असं करायची, कारण आमच्या घरी करतात माझे सासरे तव्यावरचे. नंतर लग्नानंतर मी केले बऱ्याचदा सणांना. मग कधी करता यायचे, कधी नव्हते येत, कधी कधी काही प्रॉब्लेम राहायचे, कधी कधी आम्ही गावालाच जायचो सणासाठी स्पेशल. त्याच्यामुळं ना माझी पुरणाची चाळणी घेणंच झाली नाही. आणि मला असं वाटायचं का मला देईल कोणी घेऊन देईल, म्हणजे माझ्या सासूला सांगितलेलं होतं की मला घेऊन द्या म्हणून, पण त्यांच्या काही लक्षात राहिलं नाही. तर असं करता करता 5 वर्ष झाले पुरणाची चाळणी घेणं झाली नाही. मला खरंच लय हसू येतं. आपण एवढं वायफळ खर्च करतो, पण काही काही गोष्टीची आपल्याला एवढी गरज राहते, पण आपण त्या गोष्टी घेतीच नाही. आता याच्यानंतर मी एवढं पक्क ठरवेलं का आता मी जर बाहेर गेले ना तर पहिली पुरणाची चाळणी घेऊ. ती कशी का घेणं होईना, पण मी पहिली पुरणाची चाळणी घेणार, कारण प्रत्येक वेळेस कोणाकडे मागू नाही शकत आपण. आपली स्वतःची वस्तू असणं गरजेची आहे. तर मस्तपैकी चपात्या करून घेतल्यानंतर पुड्या पण लाटून घेतल्या. पैकी माझं जेवण वगैरे झालं, कारण समू पण झोपेल होता, त्याच्यामुळे मला काही ताणच नव्हता. कारण समू जर जागा असला ना मग तो व्यवस्थित जेवण करून देत नाही ना, तो व्यवस्थित जेवण करतो ना, मला व्यवस्थित जेवण करून देतो. पण आज तो झोपेल होता, मग लवकर जेवण करून घेतलं मी. नाहीतर मग आम्ही दोघं पण 1च्या आसपास जेवण करतो डेली. पण मग आज तो झोपेल होता ना, आंबे रस होता, मग मला तो मोहच आवडला नाही. मग मी म्हटलं जाऊ दे यार आपण खाऊन घेऊ. आणि एकच आंब्याचा रस केला होता. अर्धा किलो आंबे आणले होते आम्ही. फेक अर्धा किलो आंबे आणले होते आम्ही, त्याच्यातून मी एकच आंब्याचा रस केला होता, कारण ते पण नव्हते खायला. मग निवदावं टाकणं होईल होय, बाहेर गॅलरीत फेकून होय, गॅलरीत फेक बाहेर होय जाय. आणि असंच करतो, मला बोलणंच देत नाही. दर जाय गॅलरीत फेकून दर, जाय गॅलरीत फेकून होय जाय.
हां तिकड जाय जाय समू ये जाय गॅलरीत जावं जाय. तो दिसला ना कॅमेरामध्ये म्हणून तो पाहू राहिला कॅमेराकडं. इथं नाही फेकायचं बाबू तिकडं कॅमेऱ्यात फेकायचं तिकडं गॅलरीत जाऊन फेक ना. आणि मी खरंच ठरवलं होतं की मी मस्त साडी बिडी घालील पण अजिबात मला इच्छा राहिली नाही नंतर साडी बिडी घालायची. काय सांगू आता 3 वाजेपासून उठेल होते डायरेक्ट असं कस तरी होतंय मला. आता झोप नाही येते पण असं लई कंटाळा आल्यासारखं वाटतं. असं वाटतंय खूप कालपासून जागी नाही. काय केलं तुला बोलायचंय का? थांब तू बोल थांब. ये 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 मला बोलायचंय बरं का. त्याच्या हातात फोन घेऊन बोलायचंय बुट्ट्याला. इकडे नाही इकडून ये तोंड दिसत नाही या बाई इकडून आणि हाय कर हाय कर हाय कर हाय हाय सगळ्याला हाय कर. बाबू हा मला असं बोलून देत नाही म्हणून मी किती वेळ झाला कॅमेरा हातात घेईन. तसा हा झोपेल होता. हा 2ला उठला तेव्हाच मला बोलायचं होतं पण म्हटलं हा बोलून नाही देणार. काय दादागिरी पाहिली की काय दादागिरी पाहिली ही. अरे हात लय वर आहे मला मारितो. बोल ना फोन मध्ये बोल ना बाई ना बोल ना बोल ना म्हण मम्मा आय लव्ह यू म्हणतो तो. एवढं परफेक्ट नाही म्हणते पण मग काही का होईना फुलाची पाकळी म्हणतो तो. तर मग एवढ्या दिवसानंतर रस खाल्ला लय भारी वाटलं. आता संध्याकाळी परत रस करू पुढे करू आणि बोलू दे ना मला यार बोलू दे ना मला. कसा जीव सोड राहिला म्हणून मला ते व्हिडिओ नाही बनवते. हे एक लय मोठं कारण हे मला डायरेक्ट काही बोलून देत नाही काही सुचून देत नाही. आता भांडे पडले 3 वाजले माझे भांडे पडले पण माझे 2 काम झाले. मला एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता तो करून घेतला मी. त्याचा व्हिडिओ पुरा एडिट करून घेतला व्हॉइस ओव्हर केला म्हणजे पुरा रेडी केला. आणि एक माझा डेली व्लॉगचा जो होता तो पण मी पूर्ण एडिट करून घेतला. तो पण रेडी अपलोड करण्यासाठी. आणि फक्त भांडे घासायचे पडले आणि फरची पुसायची. मला असं वाटलं होतं की मी फरची तरी पुसल समोर उठायच्या आत पण फरची काही माझी पुसणं झाली नाही. माझे बाकीचे कामं तर झाले पण फरची पुसायची राहून गेली. भांडे तसं मी तो उठल्यानंतरच घासणार होते. आता भांडे घासून घेईल पण फरचीसाठी काहीतरी जुगाड करावा लागला. फरची पुसायची वेळेस तो कसं पडतो ना ते ओलं राहतं म्हणून कुठं लागलं. छुमंत्र कोलीच कात्र कोलीच आहे कांदा खाई समोर तिथे डोकायला जाईल. हा छुमंत्र कोलेज कात्र छो कोलेज आई कांदा खाई तिथं सम्राट डॉकायला जाईल. चला आता समूची एक मैत्रीण पण येणार आहे समूला भेटायला. ती आल्यानंतर मग काही शूट करता आलं तर करते आणि मग तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून. तर समूची मस्ती पाहून घ्या. लाडते राहिला काय लाडते राहिला हा लाडते राहिला इकडे तोंड कर पाहू तोंड दाखव. वाव किती सुंदर तोंड आहे गो बाईचो. सामी आहे पिल्ली. तर काय पाठ दाखवू राहिलं का तू लोकायला. हा तोंड दाखव. वा 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 डायरेक्ट त्या बॅडवर जाऊन बसला बाई. किती गोड किती हुशार माझं बाळ. अशो 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 सांगू का मला पण असं वाटतं मस्त साडी बिडी घालावं मेकअप करावं मग व्हिडिओ शूट करावा पण हे काऊर राहताना त्याच्यामुळे मला ती साडी घालूशी वाटत नाही. आणि ते मेकअप बिकअपचा तर काही प्रश्नच येत नाही. त्याच्यात कॅमेरा क्वालिटी पण भंगार आहे. याच्यात किती मेकअप करून किती चांगले कपडे घालून या भंगारात दिसणार आहे. त्याच्यामुळे मला अशी काही इच्छाच होत नाही. गुड मॉर्निंग. तर आता डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवून राहिले कारण काल संध्याकाळी तर मला टाईमच भेटला नाही. आणि असं काही खास कंटेंट बी नव्हता माझ्याकडं का जे मी शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. त्याच्यामुळं मग मी शूट करायच्या नादीच नाही लागली. 1 मिनिट थांबा खिडकी ओपन करते कारण खूप आवाज घुमतो. मस्त खिडकी ओपन केली का आता ना मी हॉलमध्ये मस्त खिडकी ओपन केली का असा छान प्रकाश पडतो ना. या घरात व्हेंटिलेशनचं काही टेन्शनच नाही. आता मला असं दाखवायचं होतं का मी ह्या वॉलवरती लावायला माझ्या मते मी एक लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलं ह्या वॉलवरती लावायला आहे ना 2 फ्रेमवरती काढले. एक शिवाजी महाराजांची आणि एक सरस्वती मातेची. कारण समोर आवाज ऐकला का उठून जात असतो. मी ही फ्रेम लावली इथं आणि ही एक लावायची. आता ही फ्रेम लावायला माझे इतके नाकीने वाले ना
आता जेव्हा ही फ्रेम लावेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते, तो व्हिडिओ मी शूट करते, मग तुम्हाला कळ इतके नाकी नाही आलं खरंच. आणि त्याच्यासाठी ना मी हे बघा, हे असं ना चुकासारखं आहे ते काय म्हणता याला, स्टिकर नाही काय म्हणता, हुक म्हणता वाटतं. तर ही अशी हुक आहे जे की मस्त आहे, असं मी बघितलं होतं रिव्ह्यू बघितल्यानंतरच मी ऑर्डर केलं. आणि मला 84 रुपयाला पडलं आहे ते. आणि किती पीस येतात, एक तर लावलं आहे, 2 3 4 5 6 8 10 12 14 15 18 20 पीस येतात माझ्या मते, 20 पीस. आणि थोडंसं डॅमेज झालं आहे, पण असो एवढीच येत काय आपल्याला गरज पण नाही. तर हे मी फायनली अटॅच म्हणजे तिथं लावलं आहे आणि एकदम मस्त दिसतंय. आता मी दुसरं पण लावते मग तुम्हाला दाखवते. दिसतंय का तुम्हाला? जे माझं कसं म्हणणं होतं माहिती का, मला ह्या वॉलवरती इथं 2 फ्रेम लावायच्या होत्या आणि इथं 2 फ्रेम लावायच्या होत्या. बट आमचे देव इथं आहे, हे बघा इथं देव आहे. आणि जर इथं फ्रेम जर लावल्या ना तर देवपूजेला बसताना त्यांच्याकडं बी पाठ होईल. आणि माझ्याकडं फ्रेम ऑलमोस्ट देवांच्याचे म्हणजे स्केच किंवा पेंटिंग जे बनवलं आहे ते देवांच्याचे, मग ते नाही चांगलं दिसत, म्हणजे नाही चांगलं वाटतं. आपण पाठ करून कसं काय बसायचं, भलेही थोडा वेळ का होईना पण ते पाठ होते ना. मी विचार करते की इथे 1-2 काहीतरी वेगळं पेंटिंग तयार करावं आपण, जेणेकरून इथं लावील मी मस्त. आणि वरती पण बघू काही लावू शकतो. पण हे सध्या जे लावलं आहे ते एवढं भारी दिसतंय ना खरंच. मला खरंच कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का. आणि तुम्हाला जर काही सजेशन देता आलं का कशाची पेंटिंग बनवू तर ते सुद्धा मला सांगा, कारण मला ह्या वॉलवरती लावायचीच आहे. काय पसारा करून ठेवला हा समून, काय तमाशा केला. मी भांडे घाशीत होते आणि मला भांडे घास असतो समून एवढा तमाशा केला. समू तोंड दाखव इकडे बाय. हा काय तमाशा आहे हा, का रे? कोण येणार नीट करायला आता? हा आरशात पाहून ये तोंड वय, आरशात पाहून ये तोंड वय, जाय जाय आरशात तोंड पाहून ये कसं दिसतं वय, जाय 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 ना. आणि हा असे उद्योग करतो ना म्हणून याला एकटं सोडता येत नाही, किंवा मग म्हणून मी दुसरे काही कामं करत नाही. कारण मी जर काही कामात बिझी असले ना हा लगेच असे वाढे उद्योग करून ठेवत असतो. त्याच्यामुळं हा उठला का त्याच्यासोबत खेळणं हा एकमात्र पर्याय राहतो माझ्याजवळ. मला ना स्वयंपाक पाणी करून देतो तो, ना काही व्यवस्थित दुसरे कामं करून देतो. स्वयंपाक पाणी तरी म्हणजे होऊन जातं, भाजी बिजी टाकून देतो, चपात्या लवकर लाटून देत नाही, रडत राहतो, नाही ते हे करते कर असं डोकं लावितो. पण मग आता भांडे घासायला गेलं तर हा एवढा वाढवा काम करून ठेवलं त्यानं. आता काय करायचं, किती पिठाची नुकसान झाली बरं, करायचं तरी काय आता. जर ओरडायला गेलं तर लगेच भुकायला लागतो, लगेच रडायला लागतो. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की मी काही करेल आणि तुम्हाला ओरडायचं नाही. बरेच जण म्हणतात का पोरीने असं काही केलं तर ओरडायचं नाही, ते घाबरून जात्या लहानपणीच. मग असं मग तसं, अरे लहानपणापासून त्यांना ओरडत चाललं तर सवय लागल ना, बरोबर आहे का नाही? नाही त्याला सवय कशी काय लागल, हे तर रोजच उठून असं तमाशा घालत जातील. पण ठीक आहे जाऊ दे. आता मी आवरते, अजून मला बरंच घर आवरायचं, भांडे कुंडे झाले, धुणं झालं, भांडे झाले, पण घर आवरायचं बाकी. आता झाडझूड करते एक वेळेस आणि जमलं तर मी पुसून बी घेते. ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि काय समू आता हा तमाशा काय कसा आवरायचा, पागल झाला का रे, काय करू राहिला ऐ पोरा, येडा बिडा झाला का काय? हा काय तमाशा आहे हा? तुला मी झाडू आणायला लावला ना बाबू, वय झाडू घेऊन ये, वय हे झाडायचं आपल्याला, वय झाडू घेऊन या, जा 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 झाडू घेऊन या जा.